स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामुळे विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नगरी शेगावला गुरुवार, शनिवार आणि रविवार रोजी ख्रिसमस निमित्त सलग सुट्टी तसेच दिवाळी सारखी नाताळ सणानिमित्त मुंबई, पुणे यासह अन्य ठिकाणच्या शाळा, महाविद्यालय, ऑफिसेसला असणाऱ्या दीर्घकालीन सुट्ट्यांमुळे शेगावला श्रींच्या दर्शनास मोठ्या प्रमाणावर भाविक गर्दी उसळली आहे। दरवर्षी शेगावला नाताळमध्ये श्रींच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणाहून भाविक भक्तांचा ओढा मोठ्या प्रमाणात असतो। श्रींचे दर्शन तसेच आनंद सागर या आध्यात्मिक केंद्राचे अवलोकन करण्यासाठी शेगावला हे भाविक येतात। शेगाव येथे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या, एसटी बसेस मधून मोठ्या प्रमाणात प्रवासी बाहेर पडताना दिसतात। यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले। श्रींच्या दर्शनासाठी भाविकांना सरासरी 3 तास, श्रीमुख दर्शनासाठी 40 मिनिटे अवधी लागत आहे। श्री संस्थांकडून भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे। भाविकांसाठी एकेरी मार्ग करण्यात आला असून मंदिरामध्ये सकाळी 10 ते 5 पर्यंत महाप्रसाद हजारो भाविकांनी लाभ घेतला। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात निवास व्यवस्था, वारकरी निवास, भक्त निवास, विसावा, विहार या ठिकाणी करण्यात आली। कोणत्याही प्रकारे भक्तांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी श्री संस्थांकडून घेतली जाते। श्री संस्थांचे पार्किंग मध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची वाहने शिस्तबद्ध उभी असल्याचे दिसून येत आहे, तर मंदिर परिसरात या खासगी पार्किंग सुद्धा हाऊसफुल झाले आहेत। आम्ही काल नागपूरवरून आलोय शेगावमध्ये। नेहमी येत राहतो, दरवर्षी येतो। नवीन वर्षाच्या निमित्त आम्ही इकडे नवीन वर्षाची सुरुवात करायसाठी आता शेगावला आलेलो आहे। काय साकडं घातलं? असं तर काहीच नाही घातलं, बट नवीन वर्ष चांगला जावं हे साकडं आम्ही घातलंय। सहपरिवार आलोय आम्ही। छान वाटतं इकडे, नेहमी आम्ही येतो महाराजांचे दर्शन करता। सगळं खूप सुंदर असते, खूप छान असते, सगळी फॅसिलिटी वगैरे छान भेटते आम्हाला। इकडे कुठे सुरक्षेबद्दल पोलीस वगैरे दिसतात? पोलीस वगैरे इकडे काही दिसत नाही। इथे सेवेकरू छान असतात आणि नेहमी ते सलग आमच्या सेवेसाठी तत्पर असतात। सो पोलिसांचं काही कामच पडत नाही इकडे। नागपूरवरून आलेला आहे। आम्हाला वर्षाच्या शेवटी आमचं वर्ष पूर्ण छान सुखरूप गेलेलं आहे आणि समोरचं पण आमचं वर्ष सुखरूप जावं गजानन महाराजांच्या कृपेने, म्हणून आम्ही यावर्षी इथे वर्षाच्या शेवटी आम्ही इथे महाराजांना भेटायला आलेलो आहोत। आणि मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे की हा आमचा जो चान्स मिळाला आम्हाला, तर आम्ही वाया न घालता आम्ही इथे आलेलो आहोत। काय साकडं घातलं? मी हेच की आमच्या जे मुलं आहे त्यांना योग्य अभ्यासामध्ये प्रगती व्हावी हीच आमची एक प्रार्थना आहे आमच्या गजानन महाराजांना। इथे कसं वाटतं पोलीस सुरक्षा? इथे सर्वात छान वाटते म्हणजे, आणि हे जे आपले सेवेकरी आहे त्यांची ते एवढी मदत होते आणि त्यांचे म्हणजे बोलणे वगैरे खूप खूप छान, म्हणजे आम्हाला एकदम म्हणजे असं वाटत नाही की म्हणजे बा, आणि आम्ही घरचं सर्व विसरून आम्ही इथे छान आनंदाने आम्ही 2 दिवस काढतो। पोलीस दिसले इकडे कुठे? पोलीस दिसले नाही, कारण आपले सेवेकरीच एवढे छान आहे की ते पोलिसांपेक्षा श्रेष्ठ आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।